करण्यात प्रकट झालो. कंटिन्यूला कृष्णमणी त्याला कंटात गेलो आणि ज्ञान जर तुमच्या अंतःकरणात प्रकट झालं. गोकुळीच्या सुखात अंत पार नाही वेळा. बालकृष्ण गंगाधरी हा आनंद एवढा प्रकट होतो. आनंद साठवेना या झोपडीत. किती आनंद होतो साठवत नाही. आपण काय करतो मग आनंद साठवला. कारण जे विद्याधन आहे याचा कधी नाश होत नाही. विद्याधन सर्वश्रेष्ठ धन, परमार्थधन सर्वश्रेष्ठ धन. या धनाची चोरी होत नाही, याच्यात भविष्य पडत नाही. हे बँकेत ठेवा लागत नाही, आपल्या रोज राहते. भविष्य पडत नाही, चोरीने जात नाही. बरं आता करू लागत नाही. इन्कम टॅक्स भरला पाहिजे हे नाही या. कोणती गोष्ट आहे विद्याधनाला. कोणी असं म्हणत नाही त्यापाची विद्या म्हणत आहे म्हणून पैसे देतो पण विद्या दे म्हणजे काय कोणी नाही. सगळं आपल्या पाशी होते. मग सर्वात श्रेष्ठ धन आहे. मग हे कसं आहे धन कसं आहे. याने जर तुम्ही खर्च केलं नाही ते घटते. सरस्वती भंडार की अपूर्व बात जो जो खर्च तो बळे बिना खर्च घटत नाही. बिना खर्चानं घटणार नाही. कसं होते बिना खर्चानं घडला ते. मीराबाई म्हणते ना खर्च न कुठे चोर न लुटे. खर्च न कुठे चोर न लुटे. दिना दिना पडत सवायो पाळी बंदे. दिना दिना पडत सवायो पाळी बंदे. हो बिना खर्च घट जाय. मग याचा आनंद किती होते. हे वाटल्याशी तू पडत वाढत नाही. काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका हो काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका. ज्याला वाटूशाच वाटते. एखाद्याने 2 चाकी गाडी घेतली तर बिना कामाचा चक्रा मारते. पेट्रोल त्यातच जाते, पैसे त्यातच जाते, पण दाखवते आनंद. 4 व्हीलर गाडी घेतली पेट्रोल त्यातच जाते, सगळं त्यातच जाते, पण गावात फिरते. कसा ही गाडी हा आनंद. हा एकामेकाला वाटल्याशिवाय जमत नाही. हा देवाच लागतो. काय वैष्णवांतिका सौरभ हा आनंद एकामेकाले वाटल्याशिवाय ज्याचा परिपूर्णताच होत नाही. त्याच्या मनाला आनंद स्थिरताच लाभत नाही. पण तो कसा आहे कोणाला फायदा, कोणाला जास्त फायदा, कोणाला कमी फायदा. वैष्णवांतिका संभ्रम निके वैष्णव. निके वैष्णव म्हणजे कसे प्रतिवचा जैसा प्रकार प्रमाण आमा नारायण कैसा. एकनिष्ठ अनन्य भक्त एकनिष्ठा पाहिजे तेवढा फायदा. आता तुम्ही सांगा देवीदार भाऊ पाणी सगळीकडे सारखं पडते पण एका वावरात 10 क्विंटल कापूस होते आणि एका वावरात 5 क्विंटल.
एका वावरात 7 गुंठ. हा फरक कशाचा आहे? पाणी तर सारखंच पाडलं. हा फरक कशाचा आहे? जमिनीचा. एका शाळेमध्ये विद्यार्थ्याला 60 मुलं असते. किती 60 मुलं? शिक्षक सारखं शिकवते ना, गणिती सारखं शिकवते, कोणत्याही विषय सारखं शिकवते. पण एक पोरग मेरिट मध्ये येते, एक मुलगा फर्स्ट क्लास मध्ये येते, एक सेकंड, एक थर्ड आणि एक फेल. हा फरक कसा आहे? तसंच आहे. वैष्णवरीचे म्हणजे जो फक्त अनन्य भक्त, जो विठ्ठलाशी अनन्य असं, त्याला याचा फायदा जास्त आहे. हा आनंद जेवढा होतो का भयंकर. आता आनंद म्हटलं म्हणजे याची खुशी वेगळी राहते. आनंद आनंद माणूस किती सुखी होत असं आठवडा दृष्टांत म्हणून सांगतो. 3 मुली का गृहस्थाले होत्या. किती? 3 मुली. एक तोत्री, एक घेंगानी आणि एक बोबडी. आता या प्रकारामध्ये त्याचं लग्न जुळत नव्हतं. त्याला पता लागला त्या ठिकाणी 3 मुलं आहे बा, या 3 मुली त्याला देऊन. म्हणून तो त्या मुलाच्या घरी गेला. त्यांना सांगितलं तुमच्या 3 मुलं आहे, आमच्या 3 मुली तुम्हाला देऊन देतो, तुम्ही मुली बघण्याकरता येऊन जा. मग आता कोणी आपण मुली बघण्याकरता गेलो म्हणजे तिथे माणूस नव्हतो. परीक्षक ठरल्या दिवशी गेले. परीक्षक सोबत होता, मुलाचे वडील, मुलगा, मुली बघितल्या, संध्याकाळी आटोपलं. आता जेवणाचा कार्यक्रम आला, पंगत बसली. पण मुली कोणाशी बोलत नव्हत्या. त्या परीक्षकाला काहीतरी संशय गेला. आता मुली कसं बोलवून? काही लोक हुशार असते, बोलल्या पाहिजे. मग जेवणामध्ये स्तुती करणं सुरू केली. स्तुती अशी केली, मी तो कढी आजपर्यंत कशी खाल्लीच नाही, मी तो भाजी आजपर्यंत कशी खाल्लीच नाही, मी शिला असा कधी खाल्लाच नाही. स्तुती सुरू झाली. जे तोत्री बोबडी होती, आता येईल असं वाटलं आता आपली स्तुती होऊन राहिली, आता आपलं काम फत्ते झालं, आपलं काम जुळते राहिली. जेवता ते काय म्हणते, यानं स्तुती सुरू केली. ते म्हणते तिला मॅट केला म्हणे, तिला मॅट केला म्हणे. पहिला तोड सापडला. मग दुसरी गुप्ता राहायला पाहिजे होती कोणी, ते होती अटकी तोत्री. ते म्हणायला लागली दुसराही तोड फुटला. मग दुसरी तर बोलली दोन. मग तिसरी गुप्ता राहायला पाहिजे, ते होती घेंगानी. ते बोलली तर बोलली होती म्हणे, तू काय बोलली म्हणे. म्हणजे एक स्तुती केली, आम्ही कळवतो मग तुम्हाला. कारण सांगतो दृष्टांत कशासाठी आहे. स्तुती म्हणजे आनंद एवढा मला तयार होते, आनंद एवढा वाढतो का तो आनंद या अंतःकरणात साठून राहतच नाही. तो सापूसा वाटतो विठ्ठल. पण फायदा कोणाला निकेवर निके म्हणजे पतिव्रता सारखे कोणतेही जमणार नाही. निका वैष्णव म्हणजे जो विठ्ठलाशी अनन्य आहे तो, त्याला याचा फायदा जास्त होतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पतिव्रता सारखा. पतिव्रता म्हणजे बनावट नाही. तुकाराम महाराज पतिव्रता होते, एकनिष्ठ अनन्य भक्त. समकाळे पतिव्रता होते. प्रतिव्रता जैसा भ्रतार प्रमाण आमा नारायण तैसा हरी. दृष्टांत सांगतो दैमाने आपल्याला. एक प्रतिभा स्त्री होती आणि ती आपल्या पतीची नेहमी सेवा करत करायची. तिचं प्रतिव्रता तेज एवढं वाढलं तर धान कांता कांता तिनं मुसळ जरी वरतं फेकलं तर तहत तंदूर राहायचं. आणि एक बाई भान करून शेजारची, जे आपला पती म्हणजे भाजीपाला समजू, भाजीपाला. एक दिवस ती बाई या प्रतिमेच्याकडे काहीतरी मागायला गेली.
तेव्हा तिचा पती आला. पतिदेव बसले. पतिदेवाने सांगितलं माझ्याकडचं पाणी आण. त्या बाईनं मुसं धरलं, वरतं फेकलं, मुसं तलवलं राहिलं. ते बाई गेली पाणी आणलं. ह्या प्रकारची पाहून राहिली. बाई म्हणे तुमचं मुसं कोण तलवलं म्हणे, मी पतीचे म्हणून भारी सेवा करतो म्हणे. सुरुवातीपासून त्याच्यानं माझं देवावर पूर्ण विश्वास आहे म्हणून ईश्वर माझं सहकार्य करतो म्हणे. असं काय नाही म्हणे. मग उद्यापासून मी करत जाईन म्हणे माझ्या पतीची सेवा. त्या दिवशी परिणाम झाला त्या बाईवर. बुवा घरी आला, तिथे घरचा पाणी देऊ का काय देऊ का, जे बाई आपल्या पतीची म्हणजे भाजीपाला समजली होती, ज्याला नेहमी कटकट करायची, बोलायची, ते बाई आज एवढी पलटली. ह्या बुवा म्हणे दिवस कोणी कोण निघाला आज, बस पाणी आणून देऊ का, चहा आणून देऊ का, काय करू काय नाही. आणि काय म्हणे, बघा म्हणे उद्या जर तुम्ही कामावून आले म्हणजे म्हणे पाणी बांधला म्हणे. काय म्हणे, पाणी बांधला म्हणे. ठीक आहे म्हणे. हा बुवा सकाळी कामाला गेला. तिने तिकून धान आणले, मागून उखळ आणलं, मुसळ आणलं. आणि आता पती आपल्या घरी म्हणून धान काढत बसले. पतिदेव आले. पतिदेव आल्यानंतर म्हणे मला पाणी आण. आता तिनं तिच्यासारखं पाहिलं, मुसळ वरचं फेकलं तर काय मग तिनं फेकलं मुसळ वरतं. काही काही आपल्या महाराष्ट्रात सण येते. महाराष्ट्र एक मे, महाराष्ट्र दिन, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, 26 जानेवारी गणतंत्र दिन, नाही का. असाच एक सण येते आपल्या देशामध्ये. फार मोठा सण आहे तो. एक महिनाभर आमच्या माहुलीने भलतीच बरोबर राहते. त्या सणाचं नाव आहे पती उद्धार दिन. लक्षात ठेवा. कोणता? पती उद्धार दिन. त्या दिवशी पतीच्या नावाचा जय जयकार होतो. 14 जानेवारी मकर संक्रांत. हा पती उद्धार दिन आहे. दिवस सांगतो तुम्हाला, आपल्या नावाचा जय जयकार होतो. जेवढा जयकार होतो त्याच्यात भुसाचे पेरकण, भुईमुगाची शेंग, जांबाची फोड, अमुक तमुक राहते. आणि मग मुखानं सांगते, सांगा बाई नाव, सांगा बाई नाव. सांगू काय? सांगू. चांदीची सायकल, सोन्याची शीट, देवराव डबल सीट. अजून सांगू? सांगा बाई नाव. मूठ घेतली का नाही? सांगा बाई नाव. महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून. काय म्हणते? महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते. विनोदाचा भाग आहे, तुम्ही कोणी त्याच्यात लक्ष नका देऊ. बेल वाहते वाकून मेरा नाव घेते, पहिले 4 जण टाकून विठ्ठल. हो हो, फार सुंदर उखाणे. तसं काही नाही आहे. आता विनोदा भाग म्हणून बोललो, पण पतीचं नाव घ्या, पण चांगलं नाव घ्या. चांगली चांगली नाव आहे. असं त्या बाईनं काय केलं, त्या पती उद्धार दिनाची वाट नाही पाहिली. हिनं मुसळ वरचं फेकलं आणि कोण वरलं. ते मुसळ पडलं दत्ताराव. त्या बाईनं मुसळ फेकलं. मुसळ तलमते काय म्हणून तिनं तोंड वरचं केलं. ती मुसळ पडली या दातावर. या बाईनं पती उद्धार दिनाची वाट नाही पाहिली. गेलेल्या 7 पिढ्या आणि पुढे येणाऱ्या 7 पिढ्या पुरा उद्धार करून टाकला. ओरिजिनल पतिव्रता पाहिजे. देवाला निष्ठावंत भक्त पाहिजे. आणि त्याला आता फायदा जास्त होते. कट्टी धरल्या कृष्णमध्ये अवघा जरी त्याला वाटू एकमेका वैष्णव निकासा त्याचा सगळ्यात जास्त आनंद होत असत तर निके वैष्णव होत. त्याला दुसऱ्याला कमी होते. मी मगाने सांगितलं का विद्यार्थी समजत असतात, पण कोणी थर्ड क्लास मध्ये येते, कोणी सेकंड मध्ये येते, कोणी मेरिट मध्ये नाही. हो मग या आनंदाच्या भागात काय करतो आपण? काय करत असतो? वाकोली या
उत्तम लोक म्हणजे वैकुंठातील लोक, स्वर्गातील लोक उत्तम वाकुलिया. अरे तिचं काय भेटते, इथं नवाही भेटते. हरिनामीतच घेता येते. आनंद तो इथं घरी आनंद पृथ्वीवरच आहे. कारण पृथ्वी लोक असं आहे महाराज, तुम्हाला सांगतो, हे पृथ्वी लोक म्हणजे मृत्यू लोक जंक्शन स्टेशन आहे. जंक्शन स्टेशन आहे. इथून तुम्हाला स्वर्ग लोकात जाता येते, इथून तुम्हाला ब्रह्म लोकात जाता येते, इथूनच तुम्हाला वैकुंठ लोकात जाता येते, इथूनच साकेतधामी जाता येते, इथूनच तुम्हाला नरकाली जाता येते. हे नाही तुम्ही तसे कर्म कराल असं ठिकाण देतात. रामाची भक्ती करा साकेतधाम, कृष्णाची भक्ती करा गोलोकधाम, विष्णूची भक्ती करा वैकुंठधाम, ब्रह्माची भक्ती करा ब्रह्मदेव, शिवाची भक्ती करा कैलासधाम, स्वर्गाची भक्ती करा स्वर्ग. आणि तुम्ही जर 10-5 लोकांच्या मुंग्या मुरगळल्या असेल तर डायरेक्ट ऑनलाईन नरकाची ड्युटी होऊन जाते. एवढा उत्तम लोक आहे आपला मृत्यू लोक. कारण हरिपाठ याच जन्मात केला आपण. बैलानं हरिपाठ केला नाही. कोणता म्हैस कुठं भजनाला गेली नाही. कुठं गेला काय? कारण मनुष्याच्या ठिकाणी देवाने एक शस्त्र जास्त दिलं. कोणतं शस्त्र? बुद्धी नावाचं शस्त्र. याच्यात तुम्ही तुमचा अहंकाराचा नाश करू शकता, सगळ्याचा नाश करू, विचार करू. विचारशक्ती दिली देवाने आपल्याला. आपल्याला खरोखर भगवंताशी एकरूप व्हायचं असं तुझ्या शक्तीचा उपयोग करा, बुद्धीचा उपयोग करा. तेव्हा आपण भगवंताशी भेटू. या बुद्धीमुळे आपण सगळीकडे घेऊन शकतो. मोठ्या उत्तम लोकांचा सादर बघितला तो आज इथून आपल्या सगळीकडे जाता येते. आणि म्हणून जीवनात जर कला करायचं असं हाच जन्म आहे. नरदेहाजी सुंदर साधन गे भगवंताची प्राप्ती करू शकतो आपण. हा निर्णय एक दाता गेला तर झालं. कारण तुम्हाला सांगतो 2 मिनिटं दृष्टांत सांगतो. एका चोरानं घोडं चोरून आणलं देवीदास भाऊ, ऐकून घ्या. एका चोरानं घोडं चोरून आणलं आणि मार्केटमध्ये उभं केलं.
गिराईक आलं घोडं केवढ्यात दिलं 15,000 तू म्हणे 14 देतो म्हणे चोरून आणलं काय आणलं चोरून दुसरं गिराईक आलं किंमत काय 15 मग 13 देतो काय म्हणे चोरून आणलं काय आणलं चोरून तिसरं गिराईक आलं 12 देतो काय म्हणे चोरून आणलं काय आणलं चोरून असं करता करता किंमत चालली घटत त्याच्यानंतर गिराईक आलं म्हणे 10 देतो काय चोरून आणलं काय बकऱ्याला देतो काय 12 देतो काय 14 पर्यंत आला याचा अर्थ काय आहे माणसाचं आयुष्य कमी होत जाते आणि वासना वाढत जाते वासना वाढत जाते पण त्या बुवाला काय वाटलं मग शेवटलं गिराईक आलं ह्या 3 ना म्हणे चोरून आणलं काय आणलं होतं चोरून आणलं शेवटलं गिराईक आलं म्हणे किंमत काय 15 मी 15.5 देतो पण म्हणजे ओट आहे म्हणजे कोणती ओट आहे खोगीर कसून पहिले मी रपेट लावून आणतो घोड्यावर बसून पडलं तर 500 जास्त देईन 500 जास्त देईन झाले म्हणे काही हरकत नाही बा आता 2 मिनिटाची गोष्ट आहे 1000 जास्त भेटून राहिले ना 15.5 मागितलं घोडं आवडलं तर 500 जास्त देईन म्हणजे 1000 जास्त भेटून राहिले काही हरकत नाही म्हणे यानं खोगीर कसलं घोड्यावर टांग मारली चापू खांदा घोडं गेलं 1 मिनिट झाला 2 मिनिट झालं 3 मिनिट झालं अर्धा घंटा झालं गेलं घोडं मग बाकीचे गेले गेले का हो घोडं काय भावात गेलं काही नाही म्हणे ज्या भावात आणलं होतं तात्पर्य सांगायचो जसे आपण आलो तसेच जाऊ म्हणून त्याच्यासाठी काहीतरी करा आता मौल्या बसल्या माझ्यासमोर आता तुमचं वय काय आहे नातू खेळवा नातू जरूर खेळवा मी त्याच्याबद्दल नाही पण तुमच्या मुखातून रामनाम निघून नातवाड इथे शिकवा विठ्ठल विठ्ठल हो सांगायचं तात्पर्य म्हणजे हा एकच झालेल्या माणसाला एका भगवंताशी एकरूप होणे आणि या जन्मात आपण ते करू शकतो नाही तर घोड्यासारखं जसं आलं असं आपण चाललो जाऊ म्हणून हा लोक उत्तम म्हणजे उत्तम लोक आहे पण आपण स्वर्गातील लोकांना दाखवल्या जर तिथं एखाद्या माणसाला डायबिटीज होते घरचे लोक पण नाही करते गोड खावाले औषध चालू आहे खाऊ नका औषध चालू आहे खाऊ नका औषध चालू आहे खाऊ नका ज्याला वाटते गोड भेटतच नाही आहे ना औषध सुरू काय करायला लागतं मी एखाद्या ठिकाणी जेवायला जाते बाहेर पंक्तीमध्ये अरे एखादा जलेबीचा फेराला म्हणजे एखादी वाढ म्हणजे आणखी जास्त भाऊ तुम्हाला डायबिटीज आहे काही नाही होतं औषध चालू आहे ते काही वाढत नाही अरे घरी काय भेटते म्हणते इथं भेटते सांगा तात्पर्य मग भया भूमंडळातील लोक म्हणते कोणाला ते तिथं हरिनाम घेता नाही तिथं काय भेटते इथं मग वायू भेटते वाकुलिया ब्रह्मदिका उत्तम लोका दाखवू तुका बघा भूमंडळी तुका बघा भूमंडळी मंडळी
कारण वैकुंठित वैसे नाही कवळ काही कार्य